आई वहिनी, ए वहिनी, काय रे राजा, कशी आहे वहिनीची तब्येत? नाहीये सुधारणा काहीच. काय बोलू, 10:30 वाजत आलेले. वहिनीला जरा खाली आणायला लागेल रे. नाही, आईची तब्येत अजून बरी झाली नाहीये. आई नाही जाऊ शकणार आता कुठेच. आईला आरामाची गरज आहे, तिला आराम करू दे. काय म्हणायचं परमेश्वराला, खरंच काय कसला दिवस आणलाय माझ्या वहिनीच्या. म्हणजे इतकी वर्ष ज्यानं तिची वाट पाहत होती, हा एवढा सगळा डोलारा उभारला, आणि आता जेव्हा ती येते, ती येऊ घातलेली आहे, तेव्हा तिला बघायची, तिचं औक्षण करायची अशी काही ताकदच ठेवली नाहीये परमेश्वराने. काय परमेश्वराच्या मनातच नाहीये म्हण ना तू. काय बोलणार? खरं सांगू का राजन तुला, माझी वहिनी ना कमनशिबीच आहे. बघ ना काय आलंय वाट्याला तिच्या. तिच्या वाट्याला नवरा आला म्हणजे माझा दादाच तो, पण त्याची काय अवस्था आहे. आणि एवढं सगळं उभारल्यानंतर ज्या नातीची वाट बघितली, आता ती येण्याची वेळ आली आणि तेव्हा ही स्वतःची ही अशी अवस्था करून घेतली हिने. काय बोलणार, आपल्या हातात काही होतं का? पण राजन तू ये हा खाली. हा म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी तुला तुझी मुलगी येताना दिसेल, किती छान वाटेल. हो, येईन मी बाहेर. बापरे, या माणसाला लाज पण वाटत नाही. पहिल्या बायकोची मुलगी येते म्हटल्यानंतर बाहेर येतो म्हणतोय. आता मीच बघते ना कशी येते तुझी मुलगी. फारशी बरी नाही सिच्युएशन वहिनीची. राजन, बस. ताई, ताई तुम्ही बऱ्या व्हा बरं. असं खचून कसं चालेल? तुम्ही हा इतका मोठा डोलारा उभा केलाय, त्याला वाढवलंय, मग आता असं असं करून कसं चालेल? हे बघा, तुमची नात नक्की परत येईल, पण त्याआधी तुम्ही बरं व्हायला हवं, हो ना? राजन, मला वाटतं बाहेर बरेच मंडळी आलेत. सगळे तुझी वाट बघत असतील. तू जा, मी आहे, थांबते. ताई, तुम्ही थोडंसं सूप घेणार? देवा, देवा, अरे काहीतरी कर. कमळीच माझी नात आहे हे मला माहित आहे, पण या सगळ्या लोकांना त्याबद्दल कळेल यासाठी काहीतरी कर रे. हे सगळं असंच चालू राहिलं तर या घराला कुणी वाचवू शकणार नाही. देवा, काहीतरी कर. मंडळी, ही आहे अन्नपूर्णा महाजन यांची धाकटी नात अनिका महाजन. आता तुम्ही विचाराल की अन्नपूर्णा कोण? अन्नपूर्णा म्हणजे माझी वहिनी
आमचं दैवत. तर माझ्या वहिनीचं तिच्या मोठ्या नातीवर पण खूप प्रेम आहे आणि किंचित जास्त प्रेम तिचं या धाकट्या नातीवर सुद्धा आहे. तेव्हा ठरल्यानुसार जर का समजा तिची मोठी नात आजच्या तारखेपर्यंत आली नाही तर ती तिची सगळी प्रॉपर्टी ह्या धाकट्या नातीच्या नावावर म्हणजे अनिका महाजनच्या नावावर करणार आहे असं ठरलेलं आहे. वकील साहेब यावर. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल वकील साहेब इथे का. मी सांगते. वकील साहेब इथे असण्याचं खरं कारण म्हणजे माझ्या वहिनीची अशी इच्छा आहे आणि तिने असं मत मांडलेलं आहे की ज्या दिवशी तिची मोठी नात या घरात येईल तर ही सगळी प्रॉपर्टी या वहिनीच्या मोठ्या नातीच्या नावे करायची आहे. म्हणून मी ह्या वकील साहेबांना इथे बोलावलेलं आहे. म्हणजे सगळ्या तयारींशी असलेलं बरं. चला वकील साहेब, आता तुम्ही इथे आलेलात. पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, खूप कामं करायची आहेत आणि वहिनीची मोठी नात इथे कुठल्याही क्षणी येईल म्हणजे असं आम्हाला कौल मिळालेलं आहे. हं? तर पुढे काय काय करावं लागणार आहेत, कशी कागदपत्र असतील किंवा काय हे आपण जरा समजून घेऊया. या तुम्ही घ्या ज्यूस वगैरे घ्या. ओके या चला या. मॉम पॉट ही ग्रॅनी आजी कधी खोटं बोलते कधी खरं बोलते काही कळतच नाही. आत्ता पण बोलत होती मोठी नात येणारे असा कॉल आलाय. कोणी कॉल केला मी तर नाही ऐकला. अनिका प्लीज जरा शांत होशील का. हे बघ मी तुला बोलले ना इथे जे काही चाललंय हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी चाललंय. अँड यू नो व्हॉट, ग्रॅनी आजीने तुझ्यासाठी असं ग्रँड गिफ्ट घेतलंय. व्हॉट येस हा पण ते तुला 12 नंतर मिळणार. I'm so excited. मी टू. आई तुळजाई, आईची प्रार्थना सफल होऊ दे ग आणि माझी गौरी आणि मुलगी येऊ देत. ताई 12 वाजायला आता थोडाच वेळ शिल्लक आहे. बाहेर त्या कामिनी रागिणीने काय गोंधळ घातला असेल देवालाच माहिती आहे. ताई मला ना खरंच वाटतं की तुमची नात परत यावी, तुम्हाला भेटावी. पण ही कामिनी जे बोलते ना ते काही मला पटत नाही. त्याच्यावर मला विश्वास बसत नाही. विश्वास ठेवण्यालायक बाईच नाहीये ती. ताई अहो तुमचा कणखर स्वभाव, मायाळू मन यातलं काहीच तुमच्या अनिकाने घेतलं नाहीये हो. खरं तर ती तुमची नात वाटतच नाही मला. ना वय आहे ना मॅच्युरिटी आहे. ताई हा इतका मोठा डोलारा तुम्ही तिच्या नावावर करताय पण खरं सांगू का ना तिला अक्कल आहे ना लायकी आहे हे सगळं सांभाळण्याची. तुम्ही हे जे करताय ना घाईघाईत हे सगळं तिच्या नावावर, मला तुमचा हा डिसिजन अजिबात योग्य वाटत नाहीये.